नमस्कार. डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक कावेचं इन्फेक्शन पाहणार आहोत. हिपॅटायटिस ए व्हायरसमुळे होणारी कावे आज आपण पाहणार आहोत. यामध्ये काय लक्षणं दिसतात, त्याचं रूट ऑफ ट्रान्समिशन काय आहे आणि याच्यासाठी प्रभावी होमिओपॅथिक औषधं पाहणार आहोत जी लिव्हर फेल्युअर पासून नक्की वाचवू शकतात. सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा. आता जे हिपॅटायटिस ए व्हायरसचं इन्फेक्शन आहे ते लिव्हरवरती कसं अटॅक करतं, पहिले याचं रूट ऑफ ट्रान्समिशन काय आहे. तर हा व्हायरस जो आहे हिपॅटायटिस ए हा दूषित अन्न पदार्थ, दूषित पाणी याद्वारे शरीरात शिरकाव करू शकतो. ज्याला हिपॅटायटिस ए व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर सुद्धा इतर व्यक्तीला हिपॅटायटिस ए व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर कच्चे किंवा व्यवस्थितरित्या न शिजवलेले शेलफिश खाल्ल्यानंतर सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्ही टॉयलेट बाथरूम यूज करताना किंवा डायपर चेंज करताना जर हात व्यवस्थितरित्या धुतले गेले नाही तर मलमूत्राद्वारे सुद्धा याचं इन्फेक्शन होऊ शकतो. थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स सुद्धा याचं इन्फेक्शन होऊ शकतो. असे वेगवेगळे जे रूट आहेत त्याच्यामुळे ह्याचं शरीरात संक्रमण होऊ शकतं. आता याचा इन्क्युबेशन पिरियड काय आहे तर 2 ते 6 आठवडे, लगेच नाही तर 2 ते 6 आठवड्यामध्ये याची लक्षणं दिसायला लागतात. आणि ते जे इन्फेक्शन आहे ते काही व्यक्तींना त्याची लक्षणं खूप कमी प्रमाणात दिसतात, अगदी नॉर्मल असतात. पण काही जणांमध्ये ज्या वयस्कर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना काही लिव्हरचा ऑलरेडी त्रास आहे किंवा अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये या लक्षणांची तीव्रता जास्त असू शकते आणि मग या व्यक्तींमध्ये लिव्हर फेल्युअरचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात. तर आता याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात तर त्वचा, डोळे जे आहेत ते पिवळे पडायला लागतात, जीभ पिवळी पडायला लागते, थकवा येतो, पेशंटला भूक लागत नाही, उलटीसारखं वाटणे, उलट्या होणे, वजन कमी होणे, डोकं दुखणे, ताप येणे, शौचास कधी कडक होतं कधी जुलाब होतात, अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ते पेशंटमध्ये दिसू शकतात. आता तुम्हाला जर याचं इन्फेक्शन झालेलं असेल तर काही वेळेला 2 महिन्यापर्यंत त्याची थोड्या प्रमाणात लक्षणं राहतात. पण काही ज्या व्यक्ती वयस्कर आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी लिव्हरचा त्रास आहे त्या व्यक्तींमध्ये या लक्षणांची तीव्रता 6 महिन्यापर्यंत सुद्धा असू शकते. आता हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असल्या कारणाने त्याला असं स्पेसिफिक असं मेडिसिन नाहीये. पण होमिओपॅथीमध्ये तुम्ही तुमच्या लक्षणानुसार औषधं घेऊ शकताय आणि तुमची जी लक्षणांची तीव्रता आहे ती नक्की कमी होऊन पूर्णत्वे तुम्ही बरं होऊ शकताय. तर आता कोणती होमिओपॅथिक औषध आहे ते आपण पाहूया. तर पहिलं आहे चेलिडोनियम मेजस मदर टिंक्चर. हे औषध जे आहे ते तुम्हाला जर जीभ पिवळी झालेली आहे, सगळी कावेची लक्षणं दिसायला लागलेली आहेत, उलटीसारखं वाटतंय, उलट्या होत आहेत, शौचास कडक होतंय, अशा प्रकारची लक्षणं आहेत आणि लिव्हरला सूज आलेली आहे, उजव्या बाजूला तुम्हाला लिव्हरला वेदना होत आहे, तर तुम्ही चेलिडोनियम मेजस मदर टिंक्चर फॉर्ममध्ये घेऊ शकताय. हे औषध तुम्ही 5 थेंब सकाळी, 5 थेंब रात्री, अर्धा कप कोमट पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून 2 वेळा हे औषध घेऊ शकताय. नंबर 2चं औषध आहे कार्डूस मदर टिंक्चर. हे सुद्धा जर तुम्हाला स्पेशली अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये हिपॅटायटिस ए व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे, स्पेशली बियर घेणाऱ्यांमध्ये हे इन्फेक्शन असेल तर हे अतिशय प्रभावी औषध आहे. याच्यामध्ये सुद्धा पेशंटला भूक कमी झालेली आहे. याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन आणि डायरिया अल्टरनेट असतं. मध्ये कधी कधी शौचास कडक होतं, कधी कधी लूज मोशन, डायरिया हा पेशंटला त्रास असू शकतो. असं आहे. पेशंटला भूक कमी झालेली आहे, त्याच्याबरोबर उलट्या होत आहेत पेशंटला आणि सगळी त्वचा पिवळी पडलेली आहे, तर तुम्ही कार्डूस मदर टिंक्चर घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्हाला 5 थेंब सकाळी, 5 थेंब संध्याकाळी असं दिवसातून 2 वेळा घ्यायचे. अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय. नंबर 3चं औषध आहे एसबीएलचे लिव्ह टी ड्रॉप्स. हे एक होमिओपॅथिक औषधांचं कॉम्बिनेशन आहे. अतिशय उपयुक्त औषध आहे जे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करेल, त्याच्याबरोबर लिव्हरच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे औषध सुद्धा तुम्ही 8 ते 10 थेंब अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. जर तुमच्या लक्षणांची तीव्रता जास्त असेल तर तुम्ही हे औषध 3 वेळा सुद्धा घेऊ शकताय. सो हिपॅटायटिस ए सारखं जर इन्फेक्शन झालेलं असेल तर ही अतिशय उपयुक्त अशी औषधं आहेत. तुम्ही ती औषधं घेऊ शकताय. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं जरूर घेऊ शकताय. सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.